तनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि। गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुपुरस्तारिणे गुरुविक्रमाय तुल्यप्रवराय गुरवे कुलगुरवे गुरुदैत्यकलक्षेत्रे गुरुदैवसखाराध्याय गुरुपुत्रपरित्रात्रे गुरुपाखण्डकण्टकाय गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गूढगुल्फाय गन्धमत्ताय गोजयप्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि। शिक्षकांना, बाळगोपाळांना, आम्हा विद्यार्थ्यांचं विनम्र अभिवादन. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार विद्यालय दवर्ली आपल्या सर्वांचं आजच्या या स्नेहसंमेलनात सहर्ष स्वागत करत आहे. आपल्या गोव्याच्या समृद्ध परंपरांचा, पूर्वापार चालत आलेल्या चालीरीतींचा सुंदर असा गोफ विणून आपल्यासमोर सादर करण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही केला आहे. नृत्य, नाट्य, संगीत या सर्वांची सांगड घालत डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार विद्यालय दवर्ली आपल्यासमोर घेऊन येत आहे माझ्या गोव्याच्या भूमीत. ताई, ए ताई, हे बघ माझे फ्रेंड्स पण आलेत, त्यांना पण दे कडू. या रे, हे घ्या, गटकन पिऊन टाका बरं. आयुष, आज तर पाडवा ना रे, नवीन वर्ष. हो ना, मग तुझ्या ताईने हे कडू का प्यायला लावलं आपल्याला? ताई, शी, तोंड कडू झालं सगळं. व्या, आपण हे कडू का घेतो ग आज? आज तर सगळं गोडधोड खायचं. अरे, आपल्या परंपरेनुसार हे कडू खाण्यामागे सुद्धा एक विचार आहे. हे फक्त कडू नाही बरं का, ह्यात थोडा गुळ पण आहे. म्हणजे ही चव आपल्याला सांगते की आपलं आयुष्य पण असंच आहे, कधी गोड तर कधी कडू. अरे आयुष, मला आजोबांनी सांगितलं होतं लहानपणी की ह्या दिवशी अजून एक पदार्थ केला जातो ज्यात सगळ्या चवींचं मिश्रण असतं. आणि तसंच आपण जीवनात येणाऱ्या सर्व प्रसंगांना सामोरं गेलं पाहिजे. कधी कडू, कधी गोड, कधी तिखट, खारट, कधी तुरट असो. ए दादा, आजचा दिवस खूप महत्त्वाचा ना. आज आपले प्रभू श्रीराम वनवास संपवून आपल्या अयोध्येत परतले तो दिवस. हो, अगदी बरोबर. आज चैत्र शुद्ध प्रतिपदा. आपल्याकडे याला संवत्सर पाडवा असेही म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयाचा दिवस असं हे ऐतिहासिक महत्त्व आहे त्याला. बरं का स्वरा, ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली तीही ह्याच दिवशी असं मानलं जातं. ताई, आपल्या गोव्यात खूप साऱ्या परंपरा आहे ना गं, तू
सांग ना मला त्याच्याबद्दल. खरं तर अगदी सुरुवातीपासून सांग. मला माहीत आहे तुला, दादाला आणि माईला आजी आजोबांनी खूप गोष्टी सांगितल्या. आम्हाला मात्र गोष्टी सांगायला आजी आजोबा राहिलेच नाही आणि आई बाबांना वेळच नाही. ए दादा, ए ताई, तुम्ही तरी सांगा ना रे. आज पाडवा ना, काहीतरी नवीन सुरू करायला चांगला मुहूर्त आहे. मग आजच सुरुवात. दादा, आपला गोवा माने परशुरामांनी सोडलेल्या बाणामुळे तयार झाला. खरंच का रे? आपल्या गोव्यातल्या सणांची परंपरा सांग, पद्धती सांग. आजी आजोबांनी तुम्हाला सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी आज आम्हाला ऐकायच्या आहेत. हो रे माझ्या लाडक्या भावंडांनो, नक्कीच सांगू. आपण असं करू, आपण माईलाही बोलवून घेऊ. तिला पण खूप माहिती आहेत गोष्टी. असं म्हणतात की पृथ्वी दान केल्यानंतर भगवान परशुरामांनी ठरवलं की दान केलेल्या भूमीवर राहायचं नाही. म्हणून ते सागरतटी येऊन त्यांनी सागराला आपलं पाणी मागे हटविण्यास सांगितलं. त्यावेळी समुद्रदेवतेने भगवान परशुरामांना अत्यंत नम्रपणे विनंती केली. परशुरामांनी समुद्राचे म्हणणे ऐकले व बाण सोडला. परशुरामांनी सोडलेला बाण इतका वेगवान होता की असं सांगतात त्याने जवळजवळ 700 किलोमीटरहून अधिक अंतर व्यापलं आणि वचनानुसार सागरानं बाणाने कापलेल्या अंतरातून आपलं पाणी मागं घेतलं. आज या भागाला परशुराम भूमी असं नाव पडलं. म्हणजेच आपला गोमंतक बरं का. उत्तर गोव्यात हरमल गावाजवळ एका पर्वतावर परशुरामांनी यज्ञ करण्यासाठी एक जागा निवडली होती अशी मान्यता आहे. बाण चालवून निर्माण झालेलं स्थान म्हणून ह्या जागेला बाणवलीही म्हटलं जातं. समजतंय का? चला बरं आता बाकीच्या गोष्टी दुपारी. तर प्रेक्षक हो, तोपर्यंत आपण जरा साखळीला जाऊन येऊया. वाळवंटी नदीच्या काठावर वसलेलं पांडुरंगाचं मंदिर. इथे श्री विठ्ठलाची मूर्ती, रुक्मिणी